मित्रांनो, आज सकाळी 7:27 भूकंप जो आहे हा विदर्भाच्या गडचिरोली, चंद्रपूर, तेलंगणा या परिसरात जाणवलेला आहे। साधारणतः 5.3 एवढी ती तीव्रता जी आहे रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंदवली गेलेली आहे। आणि या भूकंपाचं केंद्रबिंदू जे आहे हे महाराष्ट्राच्या सीमेवर जवळपास मुलुगु नावाचा एक परिसर जो आहे तेलंगणातला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। साधारणतः जमिनीपासून तर 40 किलोमीटरच्या खोलीवर हा भूकंपाचा एक फोकस ज्याला म्हणतो आपण, हा फोकस आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि या भूकंपाबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की हा गोदावरी नदीच्या ज्या ग्रॅबेन्स आहेत किंवा फॉल्ट लाईन्स आहेत, या फॉल्ट लाईनच्या परिसरामध्ये हा भूकंप जो आहे आलेला आहे। ह्या जुन्या काळातल्या कॉटन नदी पिरियडच्या हे अगोदरच्या ह्या आपण पाहतोय की फॉल्ट लाईन्स जे आहेत ह्या विद्यमान आहेत, त्या नव्यानं ॲक्टिव्ह झाल्या आपल्याला असं म्हणता येईल। आणि त्यामुळे वारंवार या फॉल्ट लाईनच्या परिसरात हे भूकंप येतात। हे भूकंप जर वारंवार जर येत असतील तर मनुष्याला काय करायला पाहिजे? ज्या ज्या परिसरामध्ये फॉल्ट लाईनच्या जवळची शहरं असतील त्या शहरामध्ये घरांची बांधणी जी आहे कशी असावी, आपण कसं वागलं पाहिजे, या गोष्टी मनुष्याला शिकाव्या लागतील। इथे भूकंप जो आहे साधारणतः 4 ते 5च्या आसपास येतो आहे, त्यामुळे खूप भीती नाही आपण की असं म्हणतो आहे, पण बऱ्याच वेळा हे भूकंप 6च्या वर आलेले आहेत। फॉर एक्झाम्पल किल्लारीचा भूकंप जो आहे 1993चा हा 6च्या वर होता। प्रचंड मोठी प्राणहानी आणि वित्तहानी त्यामध्ये झालेली आहे। आणि अशा वेळेस पाहतो आपण की फॉर एक्झाम्पल आपण म्हणतोय की एक डॅम आहे, कदम डॅम, हा कदम फॉल्टवर आहे, गोदावरीची उपनदी आहे ही। आणि त्या डॅम आपण त्या फॉल्टवर जर बांधला जर असेल तर उद्या एखादा भूकंप येऊ शकतो आहे, तो डॅम फाटू शकतो आहे। चंद्रपूरच्या परिसरामध्ये माइन्स जे आहेत त्या किती मजबूत असाव्यात, त्या कोलॅप्स होऊ नयेत हा विचार पण आपण केला पाहिजे। पण अंडरग्राऊंड माइन्समध्ये आपण काम करताना बऱ्याच वेळा त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे असं पण आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही घरं खाली कोसळतात आणि त्यामुळं या परिसरातल्या लोकांनी कसं राहावं, कशी घरं बांधावीत याचा विचार जो आहे नव्यानं झाला पाहिजे। तरी पण खूप घाबरायची गरज नाही आहे। एखाद्या वेळेस 6च्या आसपासचा भूकंप हा जाऊ शकतो आहे, अदरवाईज 4 आणि 5च्या रिश्टर स्केलच्या आसपासचे भूकंप जे आहेत या फॉल्ट लाईनमुळे त्या ठिकाणी येतात आणि ते वारंवार येतील। तर यात नवीन असं काही नाही। थँक्यू।